दिल्लीच्या टिळकनगर भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। 21 वर्षांची मॉडेल आणि विद्यार्थिनी मुस्कान हिची तिच्याच भाड्याच्या घरात चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचा जिम ट्रेनर इम्रान असल्याचा संशय आहे। या हत्येनंतर इम्रान घटनास्थळावरून पळ काढताना थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। नक्की त्या दिवशी काय घडलं, इम्रानने हे टोकाचं पाऊल का उचललं, रिपोर्टमध्ये सविस्तर जाणून घेऊयात। पश्चिम दिल्लीतील टिळकनगर भागातील न्यू महावीर नगर बुधवारी या परिसरात राहणाऱ्या मुस्कानच्या घरात अचानक किंकाळ्या ऐकू आल्या। मुस्कान शिक्षणासोबतच पार्ट टाइम मॉडेल म्हणून काम करायची। घटनेच्या वेळी ती घरात एकटीच होती आणि याचाच फायदा घेऊन आरोपी इम्रानने तिच्या घरात घुसून चाकूने तिच्यावर सपासप वार केले। मुस्कानच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शेजारी तातडीने तिच्या घराकडे धावले, पण तोपर्यंत उशीर झालेला। मुस्कान रक्ताच्या थारोळ्यात पडलेली, तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली। याच दरम्यान समोर आलेल्या एका महत्त्वाच्या सीसीटीव्ही फुटेजने पोलिसांच्या तपासाला मोठी गती दिली। फुटेजमध्ये आरोपी इम्रान हत्येनंतर अतिशय घाईघाईने इमारतीमधून बाहेर पळून जात असताना स्पष्टपणे दिसतंय। पण इम्रानने मुस्कानचा असा निर्घृणपणे काटा का काढला? तर मुस्कानच्या भावानं आणि मैत्रिणींनी दिलेल्या माहितीनुसार इम्रान हा मुस्कानच्याच जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करायचा। तो गेल्या काही दिवसांपासून मुस्कानचा सतत पाठलाग करायचा आणि तिच्यावर लग्नासाठी सातत्याने दबाव सुद्धा टाकायचा। मुस्कानच्या मैत्रिणीने दिलेल्या माहितीनुसार मुस्कानला इम्रानच्या या त्रासापासून त्याला दूर करायचं होतं। तिने जेव्हा जेव्हा इम्रानशी बोलणं टाळलं किंवा त्याच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकार दिला, तेव्हा तो अधिक आक्रमक व्हायचा। जिमच्या रिसेप्शनिस्टने दिलेल्या माहितीनुसार इम्रानच्या वर्तणुकीमुळे त्याला 2 महिन्यांच्या आधीच जिममधून काढून टाकण्यात आले। मात्र नकाराचा राग मनात धरून इम्रानने थेट तिच्या घरात घुसून ही क्रूर हत्या केली। घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचा वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक टीम ही घटनास्थळी दाखल झाली। पोलिसांनी परिसरातले सगळे सीसीटीव्ही फुटेज हे सुद्धा ताब्यात घेतले आहेत आणि तपासाची चक्र आता वेगाने फिरवायला सुरुवात केली आहे। आरोपी इम्रान हा विष्णू गार्डन परिसरातील रहिवासी असून हत्येनंतर फरार झालाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इम्रानला पकडण्यासाठी विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी छापे सुद्धा मारले जात आहेत। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस इम्रानचा शोध घेत आहेत। पोलिसांचा दावा आहे की आरोपीला लवकरच बेड्या ठोकल्या जातील। 21व्या शतकातही एक तरुणी नाही म्हणाले म्हणून तिचा असा निर्घृणपणे बळी घेतला जातो, हे अत्यंत चिंताजनक बाब आहे। एका हसत्या खेळत्या मॉडेलचं तरुणीचं आयुष्य एका क्षणात संपलंय, तर संपूर्ण देशाचं लक्ष दिल्ली पोलिसांच्या कारवाईकडे लागलंय। इम्रान पोलिसांच्या जाळ्यात कधी अडकतो आणि मुस्कानला न्याय कधी मिळतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। या घटनेबाबत तुमचं मत काय आहे? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।